बुवाफन महाराज इस्लामपुरात शंभूअप्पा महाराजांना भेटायला आले. तो दिवस कोणता प्रसंग तुम्ही सांगितले. सौदागरात वाचवले आणि शंभूअप्पा जेव्हा माळगावला जात होते तेव्हा त्यांनी नदी पार बुवाफानांचा केली. ध्यास केला. मग ते कसं शक्य आहे की म्हणजे वेळेला ॲक्च्युली खरं माघ महिना होता, संभव त्या आंब्यांचा सीझनही नव्हता, तरी देखील संभोपाने त्या टोपलीत त्यांना दिसलं की त्यामध्ये पिकलेले आंबे आणि तांदळाच्या भाकरी आहेत. एक म्हण देखील आहे की साधूंना जात विचारू नका, साधूंना ज्ञान विचारा. हा. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले स्थान म्हणजे जे शंभूअप्पा बुवाफन मठ, इथे गुरु शिष्याची कथा इतिहासाच्या कागदांमध्ये अमर झाली. जाणून घेऊया या मठाचा 350 वर्षाहून अधिक जुना इतिहास सध्याचे मठाधिकारी श्री मिलिंद्र रामचंद्र मटकरी यांच्याकडून. सै शकरगंजी बुवाफन की दस्तोर दिन, शंभो साप की दस्तोर दिन. मग चला रॅपिड फायर पासून सुरुवात करूया. बुवाफन महाराज इस्लामपुरात शंभूअप्पा महाराजांना भेटायला आले. तो दिवस कोणता? अनंत चतुर्थी. शंभूअप्पा महाराजांचे सहकारी व जिवलग मित्र कोण कोण होते? अप्पाजी पंत कुलकर्णी आणि खेलजी पाटील. शंभूअप्पा महाराजांनी समाधी घेतला तो दिवस कोणता? पौष वद्य नवमी सके 1663. इस्लामपुरातला उरूस साधारणपणे किती दिवस असतो? साधारण 15 दिवसाचा असतो. शंभूअप्पांची पारंपरिक व्यवसाय कोणता? हातमागावरती कापड विणणे. बुवाफानांचा कार्यकाल शंभूअप्पा महाराजांच्या साधारणपणे किती वर्ष आधीचा आहे? साधारण 350 वर्ष आधीच आहे. ओके, चला मग आता नेक्स्ट राऊंडकडे जाऊया. आपला क्वेश्चन आन्सर्स राऊंड. काका, शंभूअप्पा महाराजांची बुवाफन महाराजांविषयी ओढ व निष्ठा कशा पद्धतीने होती? तर मूळ संभोपनचं गाव हे मालगाव आणि त्या मालगावमध्येच बुवाफनांची तुरबत आहे. ओके. अगदी गावाच्या सुरुवातीलाच बुवाफनांची तुरबत आहे. तर रोज सकाळी संभोपा आंघोळ करायचे नदीला आणि एक घागर पाणी घेऊन त्या तुरबतीला घालायचे आणि थोडं ध्यान करायचे. त्यांची इतकी त्या समाधीवरती तुरबतीवरती भक्ती जडली की त्यांनी कधीही चुकली नाहीत. आणि नंतर त्यांच्यावरती आल्यानंतर त्यांनी ते गाव सोडलं, एरे मच्छिंद्र मार्गे इस्लामपूरला आले आणि त्यानंतर त्यांना आणखीन त्यांना प्रखर जाणवायला लागलं की आपल्याला तिकडे गेलंच पाहिजे. त्यानंतर त्यांनी सलग 12 वर्ष इथून रोज रात्री जायचं, दर्शन घेऊन पाणी घालून दिवसा विणकाम आणि आपलं सूत विणायचं काम करायचे. परंतु अशी एक गोष्ट घडली की ते जात असताना कृष्णा नदीला पूर आला आणि पूर आल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की आता आपण पलीकडे कसं जायचं. तर त्यांनी आपल्या गुरूंचा धावा केला आणि घोंगडं त्यांच्याजवळ होतं, त्याची घडी घालून ते त्या पाण्यावरती ठेवलं आणि त्याच्यावरती बसून ते पार गेले. साधारणपणे इथून किती लांब आहे माळगाव? साधारण मिरजेपासून 10 किलोमीटर. मिरजेपासून 10 किलोमीटर, 60 किलोमीटरचा प्रवास. त्या काळातला 60 किलोमीटर म्हणजे रस्त्यातून काहीच नव्हतं. ओके. शंभूअप्पा महाराजांनी कशा प्रकारे विविध जातीतल्या लोकांना एकत्र आणलं? संभोपांचा मूळ हेतूच किंवा त्यांचा जो विचार होता तोच सर्व जाती धर्म नष्ट करून, खरं तर साधू संतांना जात धर्म नसते, मानवता धर्मच असतो. आणि ह्याच विचारावरती त्यांनी आपल्या सर्व इतर लोकांना इकडं आपल्या जवळ घेतलं. त्यांना थोडंसं आध्यात्मिक ज्ञान दिलं की बाबा हे जाती धर्म त्यांना पुढचं भविष्याचं बहुतेक त्यांना ज्ञान असावं की संत असल्यामुळे त्यांना असू शकेल की पुढे वाद हा होणार. त्याच्या आधीच ते सावध होऊन आपल्या लोकांना, आपल्या मित्रांना सावध करत होते की हे जातीविषयी हे ठेवू नका, सगळं मिळून मिसळून आनंदाने गुण्या गोविंदाने राहा. यासाठीच त्यांनी ज्या वेळेला त्यांना भक्त काही आले की तुम्हाला मुस्लिम गुरु करून घेण्याचा काय अधिकार, त्यावेळेला सुद्धा त्यांनी कुराण लिहून दाखवलं की त्यावेळी ते मुस्लिम लोकसुद्धा त्यांचे शिष्य झाले. ओके. एक म्हण देखील आहे की साधूंना जात विचारू नका, साधूंना ज्ञान विचारा. शंभूअप्पा महाराजांविषयी काही प्रसंग फार फेमस आहेत, त्याबद्दल थोडं सांगा. पहिला आहे की इच्छा भोजन. ते असं की काही साधू योगी लोक संभोपांच्याकडे आले की तुम्ही स्वतःला सत्पुरुष म्हणून घेतात, तर तुम्ही आम्हाला एक इच्छा भोजन द्या. इच्छा भोजन त्यांनी सांगतील ते त्यांना द्यायचं. तर त्यांनी संभोपांनी ते ऐकलं आणि त्यांनाच विचारलं की काय हवं आहे तुम्हाला. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला पिकलेले आंबे आणि तांदळाची भाकरी हवे. त्याच वेळेला संभोपाने आपल्या गुरूंचा धावा केला, ध्यान केलं आणि त्यातल्याच एकाला त्या टोपलीत उघड म्हणून सांगितलं. त्याच वेळेला ॲक्च्युली खरं माघ महिना होता, त्या आंब्यांचा सीझनही नव्हता, तरी देखील संभोपाने त्या टोपलीत त्यांना दिसलं की त्यामध्ये पिकलेले आंबे आणि तांदळाच्या भाकरी आहेत.
दुसरं आहे की जास्वंदीची फुले. काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक संभोपांच्याकडे आले की त्यांनी भांड्यामध्ये मांस घेऊन आले होते. झाकण त्याच्यावर घालून आज संभोपांच्याकडे आले होते आणि त्यांना विनंती केली संभोपांना की हे तुम्ही खावं. त्यावेळेला संभोपाने त्यांना ते सुरुवातीला ज्ञात झालं की ह्यामध्ये काय आहे ते. त्यातल्याच एका व्यक्तीला ते टोपण काढायला सांगितलं, तर त्यामध्ये ती जास्वंदीची फुलं होती. मांसाचं रूपांतर ऑटोमॅटिकली फुलांमध्ये झालं. अजून एक प्रसंग आहे दगडाचे आंबे. काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक की त्यांचा संभोपांचा जो प्रसार होत होता ते पाहवलं नाही आणि त्यावेळेला त्यांचं काही लोकांनी त्यांना ते तू फसवतोस, तू साधू नाही आहेस किंवा संत नाही आहेस, तू लोकांची फसवणूक करतोस, ह्याने थोडी दगडे मारली. त्याला संभोपांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर त्यांनी परत सांगितलं की जे आम्ही दगड मारलेत त्याचे तू आंबे करून दाखव. खरा साधू संत असतील तर तू आंबे करून दाखव. त्यावेळेलाही संभोपाने आपल्या गुरूंचा धावा केला आणि नामस्मरण केलं आणि त्यावेळेला सांगितलं, म्हणले की हे पहा आंबे. त्यावेळेला खरं ज्यावेळी त्यांच्या शरीराला जो दगड स्पर्श झाला होता त्याचे आंबे झाले होते. सर्व संतांमध्ये दिव्य शक्ती असतेच. जे शंभोपा बुवाफन महाराज मठ आहे या मठाच्या उभारणीबाबत थोडी माहिती सांगा. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारं हे संभोपा बुवाफन मंदिर सर्व धर्मीयचं एक श्रद्धास्थान की ह्या मंदिराची उभारणी साधारण ज्यावेळेस बुवाफनांनी आपलं इथं प्रकट झाले त्यावेळेलाच संभोपांनी त्यांचे मंदिर बांधलं आणि नंतर स्वतः समाधी घ्यायसाठी त्यांनी 16व्या शतकातच त्याच वेळेला थोड्या वर्षाच्या काळात मंदिर बांधलं गेलं. आणि नंतर हे आपण पुरातन वास्तू नवी जुनी शिल्प पाहतो, दगडी बांधकाम, हे 3ऱ्या मठाधिपतींनी त्यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. 3रे मठाधिपती म्हणजे बापूसाहेब 3री पिढी. लागूनच इथं आड आहे, संभोपांच्या काळातीलच तो काढला गेलेला आड आहे. आणि अशी आख्यायिका आहे की त्यावेळी संभोपान त्यांचे मित्र भंडारमाळीमध्ये सोंगट्या खेळत होते. खेळत असताना संभोपा एकदम बेशुद्ध पडले आणि बेशुद्ध पडल्यानंतर त्यांनाही मित्रांना कळेना काय झालं. पण थोड्या वेळाने संभोपा जागे झाले आणि त्यांनी विचारलं मित्रांनी काय झालं होतं. तर ते म्हणले की माझ्या भक्तानं धावा केला होता आणि त्याचं जहाज बुडत होतं आणि ते मी वाचवण्यासाठी गेलो होतो. तर ते म्हणले कसं शक्य आहे. तर त्यावेळी त्यांच्या ज्या अंगरखात ओला होता तो पिळून दाखवला आणि त्यावेळी ह्या आडात थोडं पाणी मिक्स झालं आणि त्याने पिऊन पाहिलं तर ते खारं होतं. आजही ते खारच पाणी. बरोबर. आम्ही आज असं देखील ऐकले की ह्याला सौदागरच वाचवले म्हणून एक किस्सा आहे पुस्तकात आपल्या महाराजांच्या. हो. परत तो सौदागर इथं आला त्याने भेटवस्तूही दिल्यात. त्याबद्दल थोडं सांगा. संभोपा ज्यावेळी सोंगट्या खेळत होते मित्रांबरोबर त्यावेळेला त्यांना भक्तांना धावा केला की माझं जहाज बुडते. त्यावेळेला ते बेशुद्ध पडले आणि त्यावेळी त्यांचा आत्मा तिकडे त्यांना वाचवण्यासाठी गेला होता. आणि थोड्या वेळाने त्यांच्या मित्रांनीच विचारलं की तुमचं म्हणजे असं का बेशुद्ध तुम्ही अवस्थेत पडला होता. तर ते म्हणले की माझ्या भक्तांना धावा केला होता आणि मी त्याचं जहाज वाचवण्यासाठी गेलो होतो. तर त्यांना पटेना. तर त्यांनी त्या ओला अंगरखा पिळून दाखवला की तो त्याचं पाणी त्यातलं पाणी ते खारं होतं. तदनंतर थोड्याच दिवसांनी तो भक्त संभोपांना भेटण्यासाठी आला. त्यावेळेच्या वाचलेली भांडी त्यातली थोडी घेऊन आला. त्यावेळी त्यांना सगळ्यांना पटलं की खरंच संभोपांनी आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी गेलो होते. आणि आजही ती भांडी आपल्याला पाहावयास मिळतात. आणि संभोपांनी ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळेला त्यांनी तो रेशीम जडित गल्लप तोही दिलेला आहे. तोही आज आम्ही तो भासणी म्हणून कार्यक्रम असतो भांडी पूजनचा, त्यावेळी तो तेवढ्यापुरतं घालतो आम्ही. मित्रांनो हा तो आड बागेबद्दल व इतर बांधकामाबद्दल देखील सांगा. या डाव्या साईडला मेन प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला ही बगीचे आहे आणि रोज आपण पूजेसाठी फुलं वापरतो. यात्रेकरूंसाठी शौचालय बांधलेलं आहे. उजव्या साईडला आपण पाहतो तर तिथं प्रसाद जो असतो फकीर मोरसाद केले जातात त्यांना प्रसाद देण्यासाठी ही खोली बांधलेली आहे. उरसाळी इथं प्रसाद इथं भेटतो. नंतर हा छोटा प्रवेशद्वार, इथून आत गेल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला लिंब भेटेल. आत आपण आल्यानंतर पाहतो की डाव्या साईडला हा लिंब आहे.
याची ऐतिहासिक अशी गोष्ट आहे की बुवा फणांचं आवडीचं झाड खरं तर हम्म. लिंब होता. लिंबाचं झाड. आणि असं म्हणलं जातं की दीनच आहे इथली की भक्तांनी केलेली की सई शकरगंजी बुवा फण की दस्तूर दिन, हम्म. शंभो साहेब की दस्तूर दिन. हम्म. म्हणजे साखरेचा ढीग निर्माण करणाऱ्या बुवा फणांचा जय जयकार असो. हम्म. याचा मतितार्थ असा आहे हम्म. की संभोपान बुवा फणांच्या जवळ येणारे सर्व लोक हम्म. की त्यांच्यातली कटुता दूर होऊन अगदी गोडीनं आणि चांगल्या सुसंस्कारानं राहावं, हम्म. अशा पद्धतीनंच ही देण केली गेलेली आहे. लिंबाचं झाड जरी आंबट असलं तरी तरी त्याचं हे साखरेसारखं आहे, गोड फळ आहे. साखरेसारखं आहे. तसंच त्या मागच्या बाजूला चांभार सोपं आहे हम्म. की परगावचे जे चांभार समाजाचे लोक आहेत हम्म. त्यांच्यासाठी ते उरसामध्ये आल्यानंतर राहण्यासाठी ते ठिकाण तिथे आहे. चांभार आजही सोपं. चांभार लोक म्हणजे कोल्हापूरचे वटकर समाज आजही हम्म. इथे येऊन राहतो. अरे वा. लिंबाच्या झाडाबद्दल इतिहासात एक कथा देखील आहे. हं. त्या कथेबद्दल सांगा थोडं. कसं आहे की पूर्वी तिसऱ्या मठाधिपतींनी ठरवलं की आपली ह्या मंदिरासाठी तटबंदी बांधायची. हम्म. आणि तटबंदी बांधत असताना त्यांच्याजवळचे पैसे संपले. हम्म. त्यानंतर त्यांनी ह्या लिंबाच्या काड्या हम्म. प्रत्येक मजुराला द्यायची. हम्म. जो प्रामाणिक काम करेल त्याची सोन्याची काडी, त्याच्यापेक्षा कमी कोण काम करेल त्याची चांदीची काडी, असं होत जायचं. म्हणजे मठाच्या बांधणीत ज्या लोकांनी काम केले, ज्यानं जास्त काम केले त्याला त्याची काडी सोन्याची झाली. अगदी मनापासून हा. ज्यानं काम केलं त्याची सोन्याची आणि व्हायची. ज्यानं जरा कमी काम केले त्याची चांदीची चांदीची झाली व्हायची. व पितळेची देखील. आता आपण पाहतोय की हे खाली नगारखाना आहे, हम्म. हे वरती नगारखाना आहे. हम्म. आणि हा नगारखाना आणि तटबंदी हम्म. हे बापूसाहेब तिसरे मठाधिपती यांनी बांधले गेले. हम्म. त्यावेळेला मुस्लिम लोक नगारे बडवत आले की तुम्हाला मुस्लिम गुरु करून करण्याचा काय अधिकार. हम्म. त्यावेळी संभोपाने कुराण लिहून दाखवलं. त्यावेळी तो नगारे भेट म्हणून त्यावेळी संभोपानं दिले होते. हम्म. हे नगारे प्रत्येक धार्मिक विधीला वाजवले जातात हम्म. मठातले कार्यक्रमाच्या वेळेला. मग त्यावेळी त्यांना सुचलं की बाबा हे नगारे कुठेतरी आपण नगारखाना बांधून तिथं ठेवावं, म्हणून त्यांनी ती योजना करून वरती नगारखाना बांधला. हे भांडारमाळे आहे त्याच्या खालीच की हे संभोपांचं त्यावेळी ध्यानाचं ठिकाण. हम्म. त्यावेळेला संभोप रोज ध्यान करायचे, आपल्या मित्रांसमोर बसवायचे. ते हम्म. हे भांडारमाळेचं ठिकाण. आता आपण निघालोय ते बुवाफणांची तुरबत हम्म. की ज्या वेळेला अनंत चतुर्थीला ज्यावेळी बुवाफण प्रसन्न होऊन संभोपांना इथं प्रकट झाले, हम्म. त्यावेळेला ज्या ठिकाणी धूर आला हम्म. त्यावेळेला ती तुरबत संभोपांनी बांधली. हम्म. आणि इथं प्रशस्त जागा आहे, कारण त्याच वेळेला संभोपाई समाधी घेणार होते, पण त्यावेळी हिंदू मुस्लिम द्वेष असल्यामुळं त्यावेळी लोकांनी घेऊन दिलं नाही. मग नंतर संभोपाने इथंच मोठे मंदिर बांधलं दगडी. आणि दोन्ही मंदिराचे डेरेदार अगदी दगडी घुमुट आहेत. चंद्रकोर वरती शिखराला चंद्रकोर आहे. आणि एक ऐतिहासिक शिल्प त्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. साधारणपणे किती वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा 300 वर्षापूर्वीचा 300 इतिहास आहे. 300 वर्षापूर्वीचा. आपण आता पाहतोय की ही संभोपांची समाधी आहे. संभोपांनी समाधी घ्यायच्या आधीच की आपलं मंदिर बांधून ठेवलं होतं. आणि ह्या जागी संभोपांनी पौष वद्य नवमी सके 1663 साली संजीवन समाधी घेतली. समाधी म्हणजे जीवन समाधी. जोपर्यंत मरते हो, ध्यानस्थ बसल्याने वरती झाकलं गेलं. समोरचा जो मंदिराचा परिसर आहे हा सभा मंडप, ही आमच्या वडिलांच्या कारकिर्दीत म्हणजे 10वे मठाधिपती रामचंद्र मटकरी त्यांच्या कारकिर्दीत हा बांधला गेला. अजिंक्य क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्यानं हा सभा मंडप बांधला गेला. समोर कट्टा आहे, तिथे यात्रेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. आपले इथे आपलं सोनार सोपा आहे हा, ह्या सोनार सोप्यामध्ये परगावचे जे सोनार लोक आहेत त्यांना यात्रेमध्ये राहायसाठी हे ठिकाण आहे. ह्याला लागूनच आपल्याला दिसतं की हे वावरे आहेत. ह्या खोल्या आहेत त्या परगावचे इतर जे लोकांचे कुलदैवत आहे, जसं बेळगाव असेल, चंदूर असेल, वसगडे असेल, कोल्हापूर असेल, परगावचे भरपूर लोक पुण्या मुंबईचे ते उरसामध्ये येऊन राहतात. त्यासाठी हे वावऱ्या पूर्वी केल्या गेलेल्या आहेत. हे आपलं 10व्या मठाधिकाऱ्यांच्या वेळेस झाले का तरी आधी? हा, 10व्या मठाधिकारी. आपण पाहतो की मंदिराच्या उजव्या साईडलाच पूर्ण सर्व समाध्या दिसतात. ह्या आतापर्यंतच्या 10 मठाधिपती आणि संभोपांची पत्नी इरुबाई त्यांची इथं आतमध्ये समाधी आहे. त्याच पद्धतीने आता संभोपांच्या मागे त्यांच्या मित्रांनाच म्हणजे खेरजी पाटील ज्यांनी संभोपांचा चमत्कार बघून संभोपांना इथं राहायला ठिकाण जागा दिली, जबरदस्ती राहायला लावलं, ते हे खेरजी पाटील त्यांनाही आपल्या जवळच त्यांनी स्थान दिलं.
हे ठिकाण आहे नगारखाना की हम्म. तिसऱ्या मठाधिपती बापूसाहेब हम्म. यांनी ज्या वेळेला हे नगार भेट दिले हम्म. संभोपांना, त्याचं नगारखाना म्हणून एक बांधावं असं त्यांची कल्पना आली आणि त्यावेळी त्यांनी हे नगारखाना बांधला. हम्म. जे मुस्लिम लोकांनी संभोपांना विचारलं आले की तुम्हाला मुस्लिम गुरु करून घेण्याचा काय अधिकार. हम्म. त्यावेळेला त्यांनी कुराण लिहून दाखवलं आणि त्यावेळी ह्या दोन्ही नगारे हे भेट म्हणून दिले होते. मग त्याचं संगोपन आणि त्याची शिस्त चांगली राहावी म्हणून हा नगारखाना तिसऱ्या मठाधिपतीने बांधला. साधारणपणे 350 वर्ष जुनी नगर आहे ते. वाजून बघूया. आपण पाहतोय की संभोपाने ज्यावेळेला भक्ताचं जहाज वाचवलं धावा केल्यानंतर, त्यावेळेला त्या भक्तांना आणून दिले ह्या सर्व भेटवस्तू आहेत. आणि मुख्य म्हणजे हे जे 2 पात्र आहेत हे संभोपांची स्वतः जेवणाची पात्र आहेत. मुस्लिम लोक ज्यावेळी नगारा बडवत आले की तुम्हाला मुस्लिम गुरु करून घेण्याचा काय अधिकार, त्यावेळेला हे वरती जे आहे हे कुराण संभोपाने स्वतः लिहून दाखवलेलं आहे. संभोपांचं मुख्य काम होतं ते विणकाम करायचं. ते विणकाम करण्याचे मागाचे हे हातमागाचे पार्ट्स स्वतः संभोपाने वापरलेले. आणि ही जी वास्तू आहे इथंच संभोपाने आपल्या मित्रांना विठ्ठलाचं आणि पंढरपूरचं दर्शन घडवून दिलं. ती हीच वास्तू की जे संभोपा इथं ध्यानस्थ बसायचे, आपल्या मित्रांशी गप्पा मारायचे, ते सर्व भक्तांना आपल्या चांगल्या आध्यात्मिक गोष्टी सांगायचे. ते हेच हे स्थान गोपालकाला त्यानंतरच गोपालकाला इथं व्हायला लागला. काका मला सांगा, पूर्वी दिव्य करत होते एक कन्सेप्ट आहे. दिव्य करत होते म्हणजे नेमके काय करत होते? पूर्वी संभोपांच्या काळामध्ये ज्या वेळेला एक दोघांमध्ये वाद व्हायचा आणि तो वाद निवारण्यासाठी इथं मठामध्ये संभोपांजवळ आल्यानंतर इथून नदीला जायचे, तिथं आंघोळ करायची आणि ओल्या पडदेनेच हातामध्ये दिवा घेऊन इथंपर्यंत यायचं. आणि ज्याचा दिवा टिकेल तो निर्दोष आणि ज्याचा दिवा विझेल तो दोषी असं मानलं जायचं. काका आपण मगाशी आता 2 प्रसंग तुम्ही सांगितले, सौदागराचं वाचवले आणि शंभू अप्पा जेव्हा मागावला जात होते तेव्हा त्यांनी नदी पार केली. ध्यास केला. मग ते कसं शक्य आहे की म्हणजे लाईक आता आपण पाहतो की महाभारताची धृतराष्ट्राला संजय सांगत होते, युद्धाचं सगळं वर्णन करत होते रोजच्या रोज. त्या साधू संतांनाही तसं त्याची एक शक्ती असते आणि त्याच्या जोरावरती ते सर्व करू शकतात. आत्ताच्या काळात त्याला तेलिपती असं म्हणतात. हा काका मठाद्वारे केलेल्या धार्मिक कार्यांची जरा माहिती द्या. आता दिवाळीच्या पाडव्याला खंडे प्रतिपदेला मठामध्ये जे संभोपांना भेटवस्तू हे संभोपांचे जे माग आहेत त्या मागाचं पूजन आणि इतरही हत्यार म्हणजे जे असतील, तलवार असेल, कुऱ्हाड असेल, फावडं, खोरं असेल, हे सर्वांचं ठेवून त्याचं पूजन केलं जातं. आणि त्याच दिवशी मठामध्ये मठ रंगवण्याचा मुहूर्त केला जातो. आणि त्यानंतर 2 दिवसात मठ रंगवला जातो. त्याचा मानमाळी समाजाकडे आहे. त्यानंतर उरसाची खरी सुरुवात होते मठ रंगवण्यापासून. कार्तिक पौर्णिमेच्या आधी 5 दिवस दशमी, एकादशी ह्या वेळेतच तो मंडप चढण्याचा प्रोग्राम असतो. त्या मंडप चढण्यासाठी चांभार समाजाचा मान हा मंडप शिवणे आहे. आणि जे मेन 4 खांब आहेत त्यावेळेस घालून दिलेले संभोपाने की सर्व जाती धर्म एकत्र. एक खांब पाटील मंडपाचा, एक खांब पवार समाजाचा, पाटील समाजाचा, नंतर एक खांब शिंपी समाजाचा आणि एक हरिजन. म्हणजे ही तर आसपास सगळे जे हे राहणारे लोक आहेत तर सर्वांना एकत्र करण्यासाठी हे प्रत्येकाला खांब वाटून दिले त्यावेळेला. आणि सगळे अगदी एकत्र येऊन सगळ्या जाती धर्मात लोक एकत्र येऊन हा मंडप चढवला जातो. आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळेला उरसाचा प्रारंभ होतो. उरसास प्रारंभ झाल्यानंतर त्याच वेळी आमच्या मार्फत सगळ्यांना साखर वाटप केली जाते मंडप चढवल्यानंतर. त्या दिवशी रात्री महंत फकीर म्हणजे मानाचे फकीर आहेत, कोल्हापूरचे वायचळ, कडेगावचे डोंगरे आणि आमचे मठकरी यांना संध्याकाळी मानाचे फकीर केले जातात. तदनंतर आपल्या मठामध्ये त्या धज बांधण्याचा म्हणजे तुळशी विवाह जो असतो
त्यावेळेला गोटखिंडी म्हणून आहेत, सुनील गोटखिंडे आता एक वारले, त्यांचे मुलंही आजही येतात. त्यांच्याकडे धज दिला जातो, म्हणजे कापड असतं लांबडं, ते घरातून पूजन करून आणतात. तर नंतर आमच्या इथून गुरुस्वामी सगळे मानकरी मिळून आम्ही दोन्ही मंदिरामध्ये त्याचं पूजन करतो आणि नंतर वरती दोन्ही घुमटाला तो बांधला जातो, गुरु शिष्याचं एक प्रतीक. आणि पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा यात्रेचा मुख्य दिवस, त्या दिवशी संभोपांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो. त्या दिवशी आणि त्याच्या आधी 2 दिवस फकीर केले जातात, म्हणजे कोण नवसानं फकीर होतं, कोण श्रद्धेनं फकीर होतं. ते फकीर पूजन हे पौर्णिमे दिवशी केलं जातं. म्हणजे आपल्या घरामध्ये 5 मुलं वाढायची, एक त्यांच्यामध्ये संभोपाचंच रूप पाहून त्यांना त्यांचं पूजन केलं जातं. पाद्यपूजन करून त्यांना दही भात खिचडी त्यांना खायला दिली जाते. तुमच्या इच्छेने त्यांना दक्षिणा दिली जाते. ह्या फकीर झालेल्याचा एक शेवटचा तो एक विधी असतो, म्हणजे ते सार्थ होतं की फकीर केलेलं. त्यानंतर कार्तिक पौर्णिमाच्या आदल्या दिवशी गंधरात्र असते. हां, ती सगळ्यात चारी संदलमध्ये ती सर्वात मोठी संदल असतो गंधरात्र. आतमध्ये दोर करून पाहत्या म्हणला जातो, गंधलेपन तुरुबतीला केलं जातं. उरसामध्ये तसंच धार्मिक कार्यक्रम होतात. त्यानंतर पोवाडेचे असतील, कव्वाली असेल, हे सगळे कार्यक्रम केले जातात. हे सगळं 15 दिवसाचा हा सगळा यात्रेचा कालावधी आहे. आणि त्यानंतर वर्षभरातले कार्यक्रम 4 संदल असतात. मग संभोपानी समाधी घेतलेला तो दिवस, पौषवद्य नवमी. नंतर संभोपन आलेला दिवस की तो अनंत चतुर्थी. त्यानंतर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीचा दिवस. असे वर्षातले 4 संदल इथे केले जातात. पण हे सगळे विधी करत असताना या 30-35 मानकरी आहेत, की आज देखील त्या घरातले लोक त्या विधीसाठी येतात. गंधलेपन करायला, गंध उघडायला ज्याचा मान आहे तो करतो. झाडायचा मान आहे डोगळ्यांच्याकडे ते असतात. पाटील समाजांचा आहे तो कापूर लावणे असतो. गुळ ठेवण्याचा मान स्वामींच्याकडं आहे. शिंग फुंकण्याचा मान गुरुवांच्याकडं आहे. फात्या म्हणायचा मान मुलांच्याकडे आहे. असे सगळ्यांच्याकडे वेगवेगळे मान त्यावेळीपासून सगळे एकत्र येण्यासाठी तो दिलेला आहे. आज देखील तो केला जातो. तुम्ही 350 वर्ष कशी काही परंपरा एवढ्या ह्यानं जपली? हां, ते तसंच पिढीनपिढी जसं संस्कारच होत गेले वाडवडिलांकडून, तसंच आम्ही ते चालवलं. भासणांचा कार्यक्रम असतो, जो संभोपांना दिलेल्या भेटवस्तू आहेत, त्या भेटवस्तू सर्व मांडल्या जातात. त्यामध्ये सगळ्या भाज्या, सगळी चटणी, सगळं कोशिंबीर, फळं, हॉटेलमधले पदार्थ, बेकरीतले पदार्थ हे सगळं मांडून संभोपन लिहिलेलं कुराण आहे त्याचं थोडं वाचन करून नंतर तो एकत्र करून नैवेद्य दाखवला जातो. त्याशी सर्व मानकरी असतात. गोपालकाला असतो की जो संभोपांच्या मित्रांनी, म्हणजे खेलजी पाटील, अप्पाजीपंत कुलकर्णी यांनी सांगितलं की आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे, आम्हाला जायचं होत नाही. त्यावेळेला त्या भांडारमाळीमध्ये त्यांना झोपवलं आणि प्रत्यक्ष त्यांना पंढरपूरला घेऊन गेले. तिथले गोपालकाला दाखवला, तिथलं दर्शन, चंद्रभागेचं स्नान करणं हे सगळं त्यांना घडवून दिलं रात्रीत. आणि त्यावेळीपासूनच इथं गोपालकालाची प्रथा आहे. 5 दिंड्या इथं एकत्र येतात. इथं आतमध्ये अभंग वगैरे म्हणून आमची बाहेर फेरी असते आणि बाहेर मंदिर मठाच्या बाहेरच्या बाजूला तिथं दहीहंडी फोडली जाते. तो दहीहंडी फोडण्याचा मान ढमणगे यांच्याकडे आहे. ते इचलकरंजीहून दहीहंडी फोडण्यासाठी येतात. त्याच वेळेला आमच्या मार्फत लाह्या वाटप केल्या जातात दहीहंडी फोडल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना संत पंगत आमच्या मार्फत केली जाते. म्हणजे आपल्या भारताची जी हे सिम्बॉल आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेमध्ये एकता, ते आपण पूर्ण पद्धतीने इथं जपतो. सर्व विधी हे तिथीमितीनुसार अगदी केले जातात. आता नवीनच चालू केलेलं आहे आम्ही बालसंस्कार शिबिर. तेही 16 दिवसाचं निवास शिबिर असतं की लहान मुलांना आध्यात्मिक ज्ञान देणं. तेही आकाश महाराज पळसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आम्ही प्रत्येक वर्षी 15 दिवस निवासस्थान शिबिर घेतो. शंभूप्पा महाराज व बुवापण महाराजांचे जे इतर स्थळ आहेत त्यांची जरा माहिती सांगा. कोणकोणत्या गावे आहेत ते?
संभोपांचं आणि मूळ गाव मालगाव हम्म. त्या ठिकाणीच गावाच्या सुरुवातीलाच बुवा फणांची तुरबत आहे. हम्म. तुरबतीचं जुनी वास्तू आहे ती. प्रचंड मोठी तटबंदी आहे, प्रवेशद्वार आहे आणि तिथूनच अर्धा किलोमीटर अंतरावरती समोरच पूर्वेला संभोपांचं मूळ घर आहे. तिथून आल्यानंतर त्यांतल्या लोकांनी म्हणजे त्यांच्या भाऊबंधांनी चाळमाळगे घराणं आहे ते, त्यांनी तिथंच त्यांचं एक प्रतीक म्हणून छोटंसं मंदिर बांधलं आहे हम्म. आणि आजही ते नित्यनेमानं तिथली पूजा करतात. त्याचबरोबर शिरोळला हम्म. बुवा फणस बाबासाहेब म्हणजे बुवा फणांचं तिथंही तुरबत आहे. तिथं संभोपांची छोटी तुरबत आहे. जसंच इथून कार्तिक पौर्णिमेला इथं उरूस होतो तसाच पौर्णिमेनंतर येणारा पहिला मंगळवार मालगावचा उरूस असतो. हम्म. त्याच पद्धतीनं शिरोळचाही उरूस केला जातो. तिथले पुजारी आहेत ते हिरेमेट म्हणून आहेत. हम्म. ते आज चांगल्या पद्धतीने तिथली सेवा करतात. तदनंतर इचलकरंजीला कडतारे म्हणून आहेत. त्यांच्या घरी घरामध्येच ते दोन्ही स्थापन केले आहेत संभोपान बुवाफांची समाधी. तर ते पूर्वीचे जे मठाधिपती होते ते असे भिक्षा मागायला जायचे. लवाजम्यासहित घोडे घेऊन आपल्या बरोबर थोडी लोकं घेऊन. पण जे 8वे मठाधिपती आहेत तात्यासाहेब, त्यांनी कडताऱ्यांच्या घरी आल्यानंतर त्यांना ती झोळीकाठीच प्रसाद म्हणून देऊन टाकली आणि आजही ती तुम्हाला तिथं पाहायला मिळेल इचलकरंजीमध्ये चौंडेश्वरी मंदिराच्या मागच्या बाजूला. आणि त्यावेळेपासून जशी त्यांनी दिल्यानंतर त्याने तिथंच त्या संभोबुवा फणांची घरातच स्थापना केली आणि तिथेही प्रसाद वगैरे महाशिवरात्रीला केला जातो. त्यानंतर पेठ वडगाव, की पेठ वडगावला गणबावले म्हणून आहेत, की त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी अगदी संभोपांचे अगदी निस्सिम भक्त होते. त्यांनी त्यांचा कापड व्यवसाय होता. कधी चालत कधी घोड्यावरून येऊन ते नित्यक्रमाने अगदी संभोपांचे दर्शन घेऊन जायचे. पण संभोपानी प्रसन्न होऊन त्यांना दृष्टांत दिल्यानंतर त्यांनी आपल्या वाड्यामध्येच संभोपान बुवाफणांची समाधी बांधली. तसेच चंदूरला की आपल्या भक्तांना आपल्या शेतामध्येच संभोपांचं आठवण किंवा एक प्रतीक म्हणून तेथील लोक तर इतके श्रद्धाळू आहेत की त्यांचे कुलदैवतच संभोपा आहे आणि सर्वजण एकत्र येऊन 13 मेला तिथं मोठा प्रसाद करतात, भंडारा. त्यांनी आपल्या शेतामध्ये मंदिर बांधले. तदनंतर कराड काले की त्या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर तिथली वास्तू आणि इथली वास्तू साम्यता फार आहे आणि त्या काळचीच असल्यासारखं वाटतं. तिथले पुजारी लिपारे म्हणून आहेत. त्यांचे पूर्वजही रात्री जरी दर्शनाला आले तरी आपोआप दार उघडून त्यांना दर्शन मिळायचं आणि त्यानंतर दृष्टांत दिल्यानंतर त्याने तिथं संभोपांची मंदिराची स्थापना केली. तिथेही दत्त जयंती दिवशीच तिथं यात्रा असते. इथल्यासारखंच तिथे विधी असतात. मग संदल असतो, भंडारा असतो. कराडमध्ये शनिवार पेठेत जे आहे यशवंत हायस्कूलच्या समोर जे 2 तुरबती आहेत संभोपान बुवाफण म्हणून समजलं जातं. तेही तिथले पटेल लोक तिथली देखभाल करतात. इतरही स्थाने छोटे आहेत म्हणजे जसं गोटखिंडीला आहे. मणिराजरीलाही आता समजलं की मणिराजरी डोंगरावरती बुवाफणांचं आहे. बेळगावला रोड म्हणून आहेत, त्यांच्या घरी संभोपांची समाधी आहे. अशा बऱ्याच ठिकाणी 10, 12, 13 ठिकाणी संभोपांची इतर स्थाने आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. आणि असं देखील आहे की आता इस्लामपुरातले लोक देखील बाहेरच्या गावात त्यांनी शिकायला गेले आहेत. उर्सानिमित्त का होईना सगळेजण गावात एकत्र दिवाळीला येत नाहीत परंतु उर्सासाठी खास येतात. जुने मित्र त्यांचं की त्या टायमाला हो, इथल्या मुली जे बाहेर गेलेल्या आहेत त्यांच्या मुलांनाही फकीर करण्यासाठी इकडे येतातच. इस्लामपुरात देखील एक परंपरा आहे की प्रत्येक वर्षी लोक फकीर व्हायला येतातच. हो, साधारणपणे इस्लामपुरात 80 ते 90% लोक फकीर होतातच. बऱ्यापैकी होतात. मग मित्रांनो, आजच्या आपल्या एपिसोडचे स्पॉन्सर्स आहेत आमचा मित्र परिवार समृद्धी आवळकर, सोहेल शेख, प्रणव शेटे, संग्राम मोये, अविनाश पेकेकरी. कृपया आपण या चॅनलला लाईक करा. धन्यवाद. हो.